चला फ्रेंड्स, आज बनवूयात गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक। मी तर पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय करतेय, त्यामुळे कसं होतंय ते नक्की सांगा। वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक मी नेहमीच ट्राय करते, यावेळी ट्राय केलेत उकडीचे मोदक। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। एका कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं, त्यामध्ये मस्तपैकी ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे आणि मग नंतर ते काढून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स टाकले की मोदकाला छान स्वाद येतो आणि खाताना ते जिभेखाली आले की खूप छान लागतं। त्यानंतर एक वाटी गच्च भरलेला खोबऱ्याचा चव मी यामध्ये टाकते। खोबरं हे ओलं खोबरं घेतलंय, नारळाचं काढून घेतलंय, थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते घट्टसर झाले। आता हे खोबरं छान आपल्याला कढईमध्ये परतवून घ्यायचे, जोपर्यंत त्यातलं सगळं पाणी निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचे। लक्षात घ्या, कमी परतलं तर चव चांगली लागणार नाही आणि अगदी जास्त परतलं तर मोदकाचं सारण कडक होण्याची शक्यता आहे। तेव्हा अगदी मध्यम हे सारण आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर एक वाटी सारणाला पाऊण वाटी गूळ मी याच्यामध्ये घालते। गुळाची पावडर घेतली आहे, तुमच्याकडे गुळाची ढेप असेल तर गूळ कापून किंवा किसून तुम्ही यामध्ये घालू शकता। तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। त्यानंतर आता पाहू शकताय गूळ मस्त मेल्ट झाला, तेव्हा यामध्ये पुन्हा आपण ड्रायफ्रूट जे भाजून घेतले होते ते घालून द्यायचेत आणि त्यानंतर एक चमचाभर खसखस यामध्ये घालायची। खसखस नसेल तर मोदकाचं सारण अपूर्ण असतं। त्यानंतर छान परतून घ्यायचं आणि पाहू शकताय आपलं मोदकाचं सारण तयार झालंय। आता गॅस बंद करून याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद अखंड राहतो। आता हे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी इतकं मी पाणी टाकलंय, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि चवीसाठी साखर, त्यानंतर थोडंसं तूप किंवा तुमच्याकडं बटर असेल तर तेही घालू शकता आणि रंग छान येण्यासाठी थोडंसं दूध घालायचं आहे। मग वाटीभरच आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालतोय। हे पीठ छान घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। आपण अगदी प्रमाणात पाणी वगैरे घातलं, त्यामुळे घाबरण्याची काहीच भीती नाही। मग याच्यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिट तसंच ठेवायचं। त्यानंतर छान वाफ बसली की मग हे पीठ आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं। वाफ छान बसलेली असती, त्यामुळं पीठ गरम असतं। पहिल्यांदा ग्लासच्या मदतीनं छान पद्धतीनं हे अशा पद्धतीनं मी हे मिक्स करून घेते। हे छानपैकी मिक्स झालं की ग्लासला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं। पिठात किती गरम आहे ह्याचा अंदाज घ्यायचा आणि हाताला गार पाणी लावून हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजेच मळून घ्यायचं। अगदी लगेचच पिठाचा गोळा तयार होतो, फार मळायची गरज लागत नाही, पण तरीही याच्यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नाहीत याची आपण काळजी घ्यायची। पाहू शकताय अगदी मस्त असा पिठाचा गोळा बनून रेडी आहे, अगदी मऊसूत। आता हाताला तूप लावून घ्यायचंय आणि ह्या पिठाची छान अशी लाटी तयार करायची। तुम्ही हातावरच या पद्धतीनं पिठापासून लाटी तयार करू शकता, ज्याचा आपल्याला मोदक बनवायचा। छान अगदी सगळ्या बाजूंनी प्रेस करून अंगठ्यांच्या मदतीनं, इतर बोटांच्या मदतीनं लाटी तयार केली। आता या मोदकाला मी कळ्या पाडते। खरं सांगू, मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक करत होते। गव्हाच्या पिठाचे किंवा मैद्याच्या पिठाचे मोदक करताना, तळणीचे मोदक करताना इतका त्रास होत नाही, पण उकडीचे आणि तांदळाचे मोदक करताना फार त्रास होतोय, कारण की याचे काही केल्या छान अशा प्लेट्स पडतच नव्हत्या। पहिल्यांदाच ट्राय केलंय, तेव्हा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलवरती दुसराही मोदकांचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की बघून घ्या। त्यामधून तुम्हाला प्लेट्स कशा पाडायच्या हे नक्कीच समजेल। मी पुन्हा चमच्याच्या मदतीनं याच्या प्लेट्स छान दिसाव्यात म्हणून प्रयत्न करत होते, पण तरीही मला हवा तसा काही मोदक बनला नाही।
पण चवीला मात्र हे मोदक अतिशय सुंदर झालते। एक एक करून मी सगळे मोदक बनवून घेतलेत। आता पातेल्यामध्ये पाणी गरम करून चाळणीवरती हे मोदक ठेवून पुन्हा त्याच्यावरती मी झाकण ठेवले आणि अगदी 10 ते 15 मिनटं वाफवल्यानंतर आपले मोदक तयार आहेत। मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि मोदकावरती मस्तपैकी तुपाची धार सोडली। आहा, बघूनच खाऊशी वाटतायत। आकार भलेही चांगला आलेला नसला तरीही चवीला मोदक अप्रतिम झालेले होते। त्यामुळं तुम्हीही अशाच पद्धतीने मोदक नक्की तयार करा आणि शक्यतो उकडीचे मोदक करत असाल तर मोल्डचा वापर करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद। थँक्यू।